सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। चीनने ताजिकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधल्याची माहिती समोर आली आहे, पण चीनने हा तळ फसवणूक करून बांधला आहे असं सांगितले जात आहे। अफगाणिस्तानाच्या सीमेला लागून असलेल्या ताजिकिस्तानमध्ये चीनने लष्करी तळ बांधल्याचे वृत्त आहे। चीन आणि ताजिकिस्तान या दोन्ही देशांनी अलीकडेच ताजिक अफगाण सीमेजवळ गुप्त लष्करी तळाचे अस्तित्व नाकारले आहे, पण सॅटेलाइट छायाचित्रासह टेलिग्राफच्या अहवालात चीनने एक गुप्त लष्करी तळ बांधल्याचे म्हटले आहे। भारत आणि रशिया यांच्यातील सुरक्षा संबंधाचा विचार करता चीनचा हा तळ चर्चेचा मुद्दा ठरला आहे। माझा मृत्यू निश्चित करण्यात आला होता असा दावा करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियातील निवडणूक प्रचार सभेत त्यांच्यावर झालेल्या जीवघेणी हल्ल्यानंतर या घटनेला विचित्र अनुभव म्हटले आहे। घटनेत नंतर पहिल्या मुलाखतीत 78 वर्षीय ट्रम्प यांनी भाग्य किंवा देवाच्या कृपेने आपण बचावलो असं माध्यमांना सांगितलं आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे, पण आम्ही सरकारकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करतो असं त्यांनी म्हटलं आहे। आज पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आमचे जवान शहीद झाले। शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून मी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो। एकामागून एक अशा भयंकर घटना अत्यंत दुःखद व चिंताजनक आहे। भाजपच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान व त्यांचे कुटुंब भोगत आहे असे राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केलं आहे। देशातील जलपर्यटनाला चालना देणारा एक नवा अभिनव उपक्रम सुरू होत असून त्याअंतर्गत पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज वाराणसीत रविवारी संध्याकाळी दाखल झाले आहे। हे वैशिष्ट्यपूर्ण जहाज कुंभमेळा दरम्यान काशी ते प्रयागराज दरम्यान चालवण्याची योजना आहे। रविवारी हे जहाज जलमार्गाने वाराणसीच्या हद्दीत दाखल झाले आहे। ते काशीतील एकूण 84 घाटांपैकी शेवटच्या नमो घाटावर उभे करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचे प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहे। पुन्हा दहशतवाद्यांनी डोकं वर काढून हल्ले करायला सुरुवात केली आहे। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवादी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह 4 सुरक्षा जवान शहीद झाले आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगलाच्या भागात सोमवारी रात्री भारतीय लष्कराच्या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली, मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर झालेल्या अधिकाऱ्यांसह 4 जवानांचा पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं, मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं। दरम्यान लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्याबळ घटत आहे। राज्यसभेतील भाजपाचे 4 नामनिर्देशित खासदार शनिवारी निवृत्त झाले। त्याचबरोबर वरिष्ठ सभागृह भाजपाचं संख्याबळ घटून 86 वर तर एनडीएचं संख्याबळ 101 पर्यंत खाली आलं। दरम्यान 19 जागा रिक्त झाल्याने सद्यस्थितीत राज्यसभेतील खासदारांची संख्या 226 एवढी झाली आहे। त्यामुळे आता राज्यसभेमध्ये कामकाज चालवताना सत्ताधारी भाजपा समोरील अडचणी वाढणार का? प्रमुख कायदे पारित करण्यासाठी एनडीएकडे पुरेसे संख्याबळ आहे की नाही याबाबत चर्चाला उधाण आलं आहे। गुजरातमधील आनंदजवळ अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि लक्झरी बसमध्ये जोरदार धडक झाली। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी आहे। महाराष्ट्रातून राजस्थानला जाणाऱ्या बस मागून धडक बसल्याने अपघात झाला। लक्झरी बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानला जाणाऱ्या बसचा टायर पंक्चर झाल्याने ती महामार्गाच्या बाजूला उभी होती। बस चालक, क्लीनर व प्रवासी बसच्या बाहेर येऊन उभे होते। त्याच दरम्यान मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती।
उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची निगृणपणे हत्या करण्यात आली आहे। हुकुमशाही किंग जोंग उनच्या सरकारने के ड्रामा पाहिल्याने 30 विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देण्यात आली। किंग जोंग उनच्या आदेशावरून 30 विद्यार्थ्यांना भर चौकात गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे। कोरियन वृत्तपत्र जोंग आंग डेलीच्या वृत्तानुसार ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, ज्याची माहिती आता समोर आल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील काही नेत्यांकडून किरकोळ राजकीय फायद्यासाठी जाती दुहेरी विष कालवण्याचं काम सुरू आहे, मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जातोय। त्यामुळे राजकारण थांबवा आणि जातीय सलोखा राखा असे आवाहन भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे। राज्यातील सर्व जबाबदारी नेत्यांनी एकत्र यावं आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करावा असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे। जालना जिल्ह्यात आजपासून जमावबंदी व शस्त्रबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे। अपर जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी हा आदेश जारी केला असून आज सकाळी 10 वाजल्यापासून ते 30 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील। सणवार, उत्सव तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे। सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।